नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर इथं आता माझी क्लिनिंग चालली आहे थोडीफार. म्हटलं चला थोडीशी क्लिनिंग वगैरे करून घेऊ. तर हे जे काही मी कुंड्या ठेवल्या तर त्याच्यामुळे खूप असं पसारा झाला होता किंवा जो काही आपला पाला कचरा वगैरे असतो तो झाला होता. आणि छोटे छोटं असं गवत पण आलं होतं. तर ते वेळेवर नाही काढलं की खूप वाढतं ते. त्यामुळे मग म्हटलं चला आपण क्लिनिंग पण करून घेऊ. आणि ही जी काही माझी तुळस आहे ती पण मला दुसरी लावायची. खूप दिवस झालं मी ही तुळस म्हणजे बदलेल म्हणते, पण ती काही बदलणंच होत नाही. त्यामुळे म्हटलं की चला आज आपण ते पण करून घेऊ आणि जी काही घाण पसारा झाला तिथलं तो पण आवरून घेऊ. तर स्वच्छ असं झाडून वगैरे घेतलं मी तिथलं. आणि नंतर ना मग ही जी काही तुळस आहे तर ती मी म्हणजे काढून टाकते. एरवी तर मी सगळी जी काही कुंडीतली माती असते ती खाली ओतते आणि नंतरच तुळस वगैरे लावते तुळस खराब झाल्यावर. पण ही साईडनी आहे ना अशी छोटी छोटी तुळशीची रोपं आली होती आणि जर मी सगळी माती वगैरे काढली असते तर ती पण निघाली असती सोबतच. त्यामुळे मग मी अलगद फक्त जी काही तुळस मोठी खराब झाली तर ती काढून घेते. आणि आपण तुळशीचं लग्न लावलं ना की म्हणतातच तुळस खराब होते. तर तुळशीचं लग्न लावल्यापासूनच तुळस माझी खराब झाली आणि म्हटलं की चला आता माझ्याकडे तुळस पण आहे एक नवीन, तर त्यामुळे मग मी ही तुळस लावून घेते. आमच्या इकडे रक्तदान वगैरे केलं ना की असे म्हणजे सगळीकडेच गिफ्ट वगैरे भेटत असतील रक्तदान केल्यावर. पण आमच्या इथं असं छोटंसं रोप आणि एक छान अशी बॅग म्हणजे 1-2 डेज आपण कुठेतरी चाललो असेल तर अशी छान बॅग आहे. मी कधीतरी दाखवेल व्हिडिओमध्ये, ती पण भेटली. आणि हे जे काही तुळशीचं रोप आहे ते इतकं छान आहे. कृष्ण तुळस आहे ही आणि अगदी सगळीकडे असे याला फांद्या फुटलेल्या आहेत. तर म्हटलं चला आपण ही तुळस यात लावून घेऊ. आणि ही छोटीशी कुंडी तर इतकी सुंदर आहे, म्हणजे कुंडीसहितच ही तुळस आलेली आहे. तर म्हणजे गिफ्ट आलेले आहे. तर इतकी छान आहे, त्याचा आकार वगैरे खूप छान दिसते. तर यात मी वेगळं कोणतं तरी झाड लावेल आणि मग नंतर ना मग ही तुळस आहे मी म्हणजे छोटी आहे तोपर्यंतच लगेच चिटकते, नाहीतर थोडी मोठी झाली की ती काही चिटकत नाही. त्यामुळे मग म्हटलं चला आपण लावून घेऊ आणि अगदी अलगद अशी लावून घेते का तर खूप छोटी छोटी रोपं ह्या तुळशीत आलेली आहेत. आणि ती काही मला जाऊ द्यायची नव्हती. अशी खूप रोपं येतात मग तुळशीत. त्यामुळे मग माझं चाललं होतं की हळू अलगद लावायचं. आणि मग मी तुळस लावून झाली की मग परत मला असं वाटलं की आपण छोट्या कुंडीत काहीतरी लावूया आणि थोडंसं मनी प्लॅनचं कटिंग पण लावूया. बॉटल पण खूप दिवस झाली पडून होती, तर म्हणलं की त्यात थोडंसं मनी प्लॅनचं पण कटिंग लावूया. म्हणून एकदा जर मी प्लॅन्टिंग करायला घेतलं की खूप सारं प्लॅन्टिंग करत बसते. जी काही अशी पानं वगैरे कोमेजलेली हे असतात खराब झालेली ती काढून टाकते. तर असं माझं 1-1.5 तास असं चालू असतं. तुम्हाला मी पुढे दाखवते पण मी की माझ्याकडे कोणते कोणते झाडं आहेत. तर आता सध्या सांगते फक्त गोकर्णाचा पण मी वेल लावला आहे, पण थोडासा सुकून गेला आहे तो. थंडीमुळे इथं काही ऊन येत नाही त्यामुळे थोडीशी असं म्हणजे पानं सुकली आहेत झाडांची. आणि जो काही बांबू ट्री असतो ती पण झाडं आहे माझ्याकडे. आणि अजून शमीचं झाड आहे, पुदिना आहे, स्नेक प्लांट असतं ते आहे, मनी प्लांट आहे. आणि जे काही आपलं म्हणजे कोरफड वगैरे आहे, मोगऱ्याचं झाड आहे. म्हणजे थोड्याशा जागेतच म्हणजे भरपूर सारखी झाडं आहेत असं वाटतं मला. आणि पुदिना तर इतकं छान आला आहे ना, असा पूर्ण असा वेल आलेला आहे पुदिन्याचा. माझ्या डोक्यात चाललंच होतं की या छोट्याशा कुंडीमध्ये आपण लावलंच पाहिजे काहीतरी. म्हणून मग शेजारी पण जेड प्लांट होतं तर त्यांच्या इथनं कटिंग आणली आणि मग कोरफड असते ना त्या कोरफडीमध्ये हे जे काही कटिंग होतं ते बुडवून घेतलं आणि लावून घेतलं. म्हटलं बघू आलं तर आलं. जेड प्लांट खूप दाखवतात व्हिडिओमध्ये की आम्ही फक्त छोटे कटिंग लावले तरी पण इतकं छान जेड प्लांट आलं वगैरे. पण मला तर वाटतं की याची खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे कोणी कुबेर प्लांट म्हणतं, झेड प्लांट म्हणतं की किंवा लक्ष्मीला प्रिय असलेलं झाड आहे ना हे. तर म्हणजे खूप दाखवतात की खूप छान वाढतं, पटकन ग्रोथ होतं. पण हे तसं नाही आहे. खूप ह्याला जपावं लागतं. ह्यातली माती कोरडी झाल्यावरच यात पाणी टाकावं लागतं. आणि आपण जर जास्त पाणी टाकलं यात तर अशी पानं त्याची पिवळी पडतात. आणि म्हणजे जरा ह्याचं म्हणजे की म्हणजे काळजी घ्यावीच लागते. असं खूप म्हणतात की नाही का काळजी न घेता पण खूप छान येतं हे झाड, पण तसं काही नाही आहे. ह्या झाडाची मला तर वाटतं खूप काळजी घ्यावी लागते. हे जे काही बांबू ट्री लावलेलं आहे ना मी त्या साईडलाच, त्याची काही काळजी घेत नाही मी, तरी पण ते अगदी छान आलं आहे. आणि आधी फक्त 3च होती, तर आता ते म्हणजे छोटंसं असं 4थं पण त्यात बांबूचं प्लॅन्ट आलेलं आहे. आता मी ते मोठ्या अगदी एका कुंडीत लावेल म्हणजे ते व्यवस्थित अजून छान येईल.
तर मी हे 2 ते 3च कांड्या लावल्या होत्या, तर आता चौथी पण कांडी आली आणि मी वरवर जी काही पानं पिवळी होतात त्याची अशी मी कात्रीने कट करून टाकते. काही होत नाही, म्हणजे काही फरक पडत नाही. खूप दिवसापासून माझ्याकडे हे झाड आहे. पण मग म्हणजे कटिंग पानं वगैरे त्याची सुकलेली कट केली म्हणून ते काही खराब जळून जातं वगैरे असं काहीच होत नाही. जसं झेड प्लांट आहे ना, त्याचं खरंच खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते. नाहीतर ते अगदी कोमेजून जातं, सुकून जातं असं होतं. तर बघू आता लावलं तर खरं आणि आलं तर ठीकच, नाही तर मग मी नर्सरीतनं एखादं छान रोप आणेलच. आणि हे जे काही पुढं एका कॅरी बॅगमध्ये जास्वंदीचं फुलाचं झाड दिसते ना, तर ते मला वाण म्हणून मिळालेलं आहे. ते पण मी एका मोठा टप आहे माझ्याकडे, तर त्यात लावणार आहे. आणि हा व्हिडिओ मी खूप लवकर म्हणजे शुक्रवारी केला होता आणि आत्ता पोस्ट करते. तर नंतरनं मग मी हे जे काही झाड आहे त्याला पण माती आणली आणि ते पण मी मोठ्या टपात लावून घेतले. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. म्हणजे अशी जर झाडं आपण टपात वगैरे लावली, आपला जो काही प्लास्टिकचा टप असतो तर तो खराब होतोच, तर त्यात वगैरे लावली तर म्हणजे बरं पडतं आणि छान येतात देखील. तर म्हणजे फेकून देण्यापेक्षा टप आपण काय खराब झाला की म्हणजे तो गळायला लागला वगैरे तर तो फेकूनच देतो आपण. तर फेकून देण्यापेक्षा त्याचा असा काहीतरी यूज केला ना तर झाडं पण छान येतात. आता इथं मला सगळं धुवून वगैरे काढायचं होतं, त्यामुळे मी हे सगळ्याचे काही पंत्या वगैरे तिथं ठेवल्या होत्या, ते सगळं तिथं उचलून घेते. आणि मुलांनी असे स्नेक प्लांट पण त्याची पण काही काळजी घ्यावं लागत नाही. स्नेक प्लांट पण इतकं फास्ट येतं ना. ह्या एक साईडला एक कोपऱ्यात माझी छोटी म्हणजे मोठी एक कुंडी आहे, त्यात मी स्नेक प्लांट लावलं होतं. इतकी स्नेक प्लांट आले त्याच्यात, मी एकच लावलं होतं पण इतकं म्हणजे शेवटी मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघा इतके आलेत ना त्याच्यात, खूप सारे आलेत. आणि त्यातलेच काढून मुलांनी काही काही असे जे काही छोट्या आपण संक्रांतीला जे खण आणतो ना, तर त्यात मुलांनी लावलेलं आहे आणि त्यात पण छान येऊन जातं ते. तर त्यामुळे म्हटलं की राहू दे. आता मी मोटर चालू करून पाईपाने सरळ म्हटलं की स्वच्छ क्लीन करून घेऊ. मला झाडं लावायला खरंच खूप आवडतं. म्हणजे झाडं ज्या दिवशी लावेल ना, तर त्या दिवशी असं फक्त बघत बसावं तिथं असं वाटतं. म्हणजे एक एनर्जेटिक फील होतं. पण आमच्या इथे ना माती म्हणजे मिळतच नाही आणि जी आमच्या इथे काही शेती आहे तिथं बहुतेक खत फवारणी भरपूर असेल, त्यामुळं तिथं त्या मातीत जर आम्ही कोणतं म्हणजे झाड लावलं तर ते काही व्यवस्थित येत नाही. म्हणून मी आता हे जे काही जास्वंदीचं फुलाचं झाड आहे ना, तर ते मी दुसरीकडून माती आणून त्यात मी लावलं आहे. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर म्हणजे माती जर भरपूर असली असती ना, तर मी अजून भरपूर झाडं लावली असती टेरेसवर वगैरे, खूप सारी झाडं लावली असती. पण माती काही एवढी अवेलेबलच नाही आमच्या इथे. आणि खाली जर लावायचं म्हटलं तर अख्खा मुरूम आहे, त्यामुळे खाली काही लावलेलं येत नाही. त्यामुळे मग माझं असं छोट्या छोट्या कुंड्यामध्ये वगैरे आणि जी झाडं असली पाहिजे आपल्या घरात तीच झाडं माझ्याकडे आहेत. अजून एक झाड आणायचं आहे मला, जे काही म्हणजे रबर प्लांट वगैरे असतं ना, तर ते एक झाड आणायचं आहे मला. बाकी माझ्याकडे सगळीच ऑलमोस्ट सगळी शुभ झाडं आहेत. आणि मी झाडांचा पण एक व्हिडिओ बनवला होता की कोणती झाडं असायला पाहिजे, कोणती झाडं नसायला पाहिजे. तर तो पण मी व्हिडिओ याखाली अटॅच करेल, तर तो पण नक्की बघा. तर झाडांना पण पाणी मारून झालं तर म्हणलं अंगणात पण छान असं सडा मारून घेऊ. संध्याकाळच्या वेळेला जर असा सडा वगैरे मारला किंवा शेणाने वगैरे सारून वगैरे काढलं ना, तर खूप प्रसन्न वाटतं. आणि ही जी काही झाडं आहेत ना, तर प्रत्येक झाडाचं महत्त्व आहे, प्रत्येक झाडाचं काहीतरी अर्थ आहे. तर शमीचं जे झाड आहे तर ते आपल्या घरात म्हणजे घरात काही निगेटिव्हिटी येणार असेल किंवा वाईट शक्ती वगैरे येणार असेल, त्यापासून म्हणजे ती आपल्या घरात येऊ देत नाही. शमीच्या झाडाचं असं महत्त्व आहे. आणि बांबू ट्री पण असं म्हणजे पॉझिटिव्हिटी राहते घरात, म्हणजे निगेटिव्हिटी येत नाही असं. खूप सारं काही काही म्हणजे त्यामागे शास्त्र आहे. आणि बाकीची काही फुलांची वगैरे झाडं आहेत. मोगऱ्याचं पण झाडं आहे माझ्याकडे, पण ते खूप असं म्हणजे आतल्या साईडला लावलेलं आहे. मला असं नेहमी वाटतं की आपल्या म्हणजे दारात अशी 4 तरी झाडं असली पाहिजे की त्याची फुलं आपण देवाला वाहू शकू. त्यामुळेच मी म्हणजे थोडीशी फुलांची पण झाडं लावलेली आहेत, पण ती कायम अशी फुलं येत नाहीत त्याला. तर त्यामुळेच मी हे जास्वंदीचं झाड आवर्जून लावणार आहे, जे की मला वाण म्हणून भेटलेलं आहे. आणि अजून 2-3 झाडं लावणार आहे गुलाबाचं वगैरे असं, जेणेकरून रोज देवघरात एकतरी फूल असं घरातलं म्हणजे मिळेल. तर त्यामुळे मग बघू, लावलं तर मला नक्की दाखवेल. तर इथं छान असं क्लीन सगळं झालेलं आहे माझं. आणि आता
माझा आज म्हणजे उपवास वगैरे होता, तर म्हटलं की सगळं क्लीन वगैरे झालं तर आवरून घेऊया पटापट स्वयंपाक वगैरे. तर एक्स्ट्राची कामं काढली की म्हणजे वेळेचं काही भानच राहत नाही आणि हे सगळं करण्यात मला उशीर झाला. तर मग पटापट असा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला मी. तर म्हटलं स्वच्छ क्लीन केलेलं आहे, तर छान अशी रांगोळी पण आपण काढून घेऊया. आणि ही जी काही बाटली आहे तर ती पण मी अशीच ठेवली होती की यात मनी प्लांट लावेल, छान दिसते त्यामुळे. तर मग ती पण स्वच्छ क्लीन करून घेतली आणि त्यात पण मग एक छोटंसं मनी प्लांट, असं फेंट कलरचं मनी प्लांट असतं ना, तर ते लावून घेतलं. ते पण खूप छान दिसतं. एक असं डार्क हिरवा कलरचं मनी प्लांट असतं आणि एकदम असं फेंट कलरचं एक मनी प्लांटमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. मनी प्लांटचं पण छोटंसं कटिंग मी या म्हणजे निळ्या बॉटलमध्ये लावून घेतलं आणि खूप किती सुंदर दिसतंय बघा. तर सुंदर असं छान वाटतंय बघायला, पण असं प्रसन्न वाटतं. यात मी पाणी टाकलं होतं, पण ते काही बॉटल पूर्ण भरलीच नव्हती आणि जे काही कटिंग होतं ते त्यात बसत नव्हतं. त्यामुळे परत मी थोडंसं पाणी टाकलं त्यात आणि जे काही कटिंग वगैरे आहे ते त्यात ठेवून घेतलं. आणि आता म्हटलं की आता 5-5:30 वाजतच आलेत, तर मस्त छान अशी रांगोळी वगैरे पण काढून घेऊ आणि तुम्हाला नंतर मी दाखवते पण की किती रांगोळी काढल्यावर किती सुंदर वाटतंय. तर तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे झाडं किती सुंदर दिसत आहेत. तुम्ही बघू शकता, अगदी छान रिफ्रेशिंग वाटतं आहे. तर एकदम कोपऱ्यातले यात गोकर्ण आहे, परत जो काही चिनी गुलाब असतो तो आहे आणि आत्ताच मी ज्या बाटलीत मनी प्लॅन लावला आहे तो. आणि आता सुंदर अशी तुळस किती फुटलेली आहे बघा पानं त्याला. आणि अगदी छोट्या छोट्यात पण तुळशी आलेल्या आहेत. हे माझं बांबू ट्री आहे आणि हे आत्ताच मी जे काही झेड प्लांट लावलं होतं तर ते आहे. माझ्याकडे झेड प्लांट पण खूप दिवस होतं, म्हणजे 1.5 वर्ष छान असं झेड प्लांटचं झाड होतं, पण ते परत नंतरनं खराब झालं. बघू, आणायचं मला. हे छान आलं तर मग मी नाही आणल आणि हे नाही आलं तर मग आणावं लागेल. आणि हे सुंदर असं शमीचं झाड, याला पण मला मोठी अशी कुंडी आणायची. आणि पुदिना आला आहे त्या एका छोट्या कुंडीत आणि स्नेक प्लांट. आणि इकडं पण मी मनी प्लॅन लावलेला आहे, कोरफड लावलेले आहे आणि मनी प्लॅन्ट पण किती छान आलं आहे बघा. याला नेहमीच असं पानं वगैरे ह्याची पिवळी पडतात. हे थोडंसं कोपऱ्यात आहे त्यामुळे म्हणजे ह्याच्याकडे थोडंसं दुर्लक्षच होतं आहे. तर याला जर नेहमी पाणी वगैरे टाकलं ना तर खूप छान ग्रोथ होईल याची. आणि तुम्ही बघू शकता इतके म्हणजे छोटी छोटी वेल अशी खाली पडलेत. तर असं म्हणतात की मनी प्लॅनचे जो काही वेल असतो तर तो खाली असा नसावा, तो असा वरती चढणाराच वेल असावा. तर त्यामुळे मी नेहमी असं त्याला लक्ष देत असते की खाली तर नाही आहे ना कोणता मनी प्लॅन्टचा वेल वगैरे. तर इथे एक मिरचीचं पण रोप आहे, पण त्याला काही मिरच्या येत नाही अजून. आणि हे छान असं पुदिना इतकं म्हणजे छान वाटतं ना. आणि मला वाटायचं की पुदिन्याचे एक असं म्हणजे कोथिंबीर किंवा मेथी कशी असते तसंच येतं, पण हे असं त्याला जागा नाही आहे. ते माझं डेरा होता एक फुडलेला, तर त्या डेऱ्यात मी माती टाकली आणि मग म्हटलं की चला यात पण झाडं लावूया आपण. हे वरचं एक शोचं झाड आहे आणि खाली त्यात पुदिना लावला तर त्याला म्हणजे खाली बसरायला जागाच नाही आहे ना, मातीच नाही आहे. त्यामुळे ते असं वेलासारखं छान असं येते आणि बघायला खूप छान वाटतं. तर कधीतरीच लागतं पुदिना, पण असं ग्रीनरी बघायला भारी वाटतं. तर संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते की सुंदर अशी मी रांगोळी वगैरे काढून घेतली इथं आणि किती सुंदर वाटते बघा. नंतर मी स्वयंपाक बनवला, जी काही माझी शुक्रवारची सेवा असते ती करायला घेतली. आणि चला ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. चला तर मग असंच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. आणि हो, माझी व्हिडिओ तुम्हाला जराही कुठेतरी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत. चला तर मग बाय बाय. महाशुक्ले कमलनिवासिनी महालक्ष्मी नमो नमः. श्री शुक्ले महाशुक्ले कमलनिवासिनी महालक्ष्मी नमो नमः. श्री शुक्ले महाशुक्ले कमलनिवासिनी महालक्ष्मी नमो नमः. श्री शुक्ले महाशुक्ले कमलनिवासिनी महालक्ष्मी नमो नमः. श्री